झालेली सांसारिक अवस्था ज्या ठिकाणी वर्णन केली जाते तुकोबाराय म्हणतात कीर्तनाचे अनेक प्रकार आहे आपल्याकडे सांगितले जातात. धर्म कीर्तन, गुण कीर्तन, नाम संकीर्तन. मग हे गुण कीर्तन म्हणजे नेमकं काय? गुण कीर्तन म्हणजे भगवंताच्या नामाच्या गुणांचं वर्णन केलं जातं. भगवंताच्या गुणांचं वर्णन केलं जाणारं कीर्तन म्हणजे गुण कीर्तन. धर्म कीर्तन किंवा संत कीर्तन म्हणजे काय? धर्माची व्याख्या पटवून देणारं, समाज प्रबोधन करणारं, नव्वे धर्माची संस्थापना करणारं कार्य म्हणजे धर्म कीर्तन. आणि नाम संकीर्तन म्हणजे काय? तर भगवंताच्या नामाचा अविरतपणे जप करणं म्हणजे नाम संकीर्तन. भगवंताची जी रूप सांगितली जातात की अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्ण 6 प्रकार सांगितले जातात. की अंश आतापर्यंत आलेले भगवंताचे जे काही अवतार आहेत तर ते अवतार या 6 प्रकारामध्ये मोडतात. पहिलं म्हणजे अंश आहे, दुसरं अंशांश आहे, तिसरं म्हणजे आवेश आहे, चौथं म्हणजे कला आहे, पूर्ण आणि परिपूर्ण. मग ज्या भगवान श्रीकृष्णाचं वर्णन तुम्ही आम्ही करणार आहोत त्याचा अवतार म्हणजे नेमका यापैकी कुठला? तर परिपूर्ण असा असणारा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण. विठ्ठल विठ्ठल. ज्या क्षणाला तुकोबाराय वर्णन करतात की या गवळणीची झालेली अवस्था म्हणजे तुमची आमची सांसारिक अवस्था जशी असते की संसारामध्ये आलं की सांसारिक गोष्टींच्या मागे लागता 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 आम्हाला भगवंत परमार्थ या गोष्टी आम्ही विसरूनच जातो. आणि ज्या क्षणाला हा परमार्थ तुम्ही आम्ही कुठेतरी विसरतो, कीर्तनामध्ये यावं, कीर्तन ऐकावं, तल्लीन व्हावं आणि तल्लीन झालेल्या अवस्थेमध्ये दिवसभर आपल्याला कीर्तन आठवतं. काही गोष्टी कीर्तनातल्या आपल्याला सतत आठवत राहतात. तसं या गवळणीचं व्हावं की जिनं त्या ठिकाणी जावं, भगवंताचं रूप पाहावं, नव्वे भगवंताच्या नामाचं गुणगान ऐकावं आणि ते ऐकल्यानंतर तिची अवस्था कशी व्हावी. तिची अवस्था अशा पद्धतीनं सांगितली गेली की चित्त, मन, आपण ज्याला चित्त म्हणतो ना, या चित्ताचे सुद्धा प्रकार सांगितले जातात. पण या चित्तामध्ये ज्या क्षणी भगवंत विसावतो त्या क्षणाला काहीच आठवत, कशाचं स्मरणच राहत नाही. आणि अशा पद्धतीनं या गवळणीच्या झालेली चित्ताची, मनाची अवस्था सांगितली जाते की हिचं मन भगवंताच्या ठिकाणी एवढं लागलेलं आहे की आता तिला प्रश्न पडलाय की मी नेमकं काय करू. ज्या क्षणाला परमार्थामध्ये उतरावं, मोक्षाचे अधिकारी सांगितले जातात. या मोक्षाचे अधिकारी म्हणजे मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रयः, दुर्लभम त्रयमय वैत द्वैवानुग्रह हैतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रयः. मोक्षाचा अधिकारी जो आहे, ध्यानाकरता बसलेला एखादा मनुष्य ध्यान करत असताना ज्या क्षणाला या चक्रधार नाडीपासनं ज्या अंतरंगातनं भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा, मूलाधार चक्र, आज्ञा चक्र आणि या चक्रांमधनं आमचा आत्मा त्या ठिकाणी पोहोच व्हावा, संपर्क साधला जावा. आणि हा जो संपर्क साधला जातो याच्यामध्ये मनुष्य राहत नाही. विदेही अशी अवस्था त्याला प्राप्त होते आणि या विदेही अवस्थेमध्ये आपण काय करतोय हे त्याच्या लक्षातच येत नाही किंवा काय करावं हे सुचत नाही. आणि अशी अवस्था त्या गवळणीची झाली. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, कोण देहाते सांभाळी. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी, कोण देहाते सांभाळी. ब्रह्मानंदे लागले टाळी. विदेही अवस्था ज्या क्षणाला व्हावी, पण कुणामुळे व्हावी यालाही महत्व आहे. चित्त कुणाच्या ठिकाणी स्थिर व्हावं. चित्त असं कुणाच्याही ठिकाणी स्थिर होत. महाराज कितीही मोठा असू द्या, चित्त स्थिर होईल. त्याच्याकडे कितीही ज्ञान असू द्या, पण त्या ज्ञानातलं आमच्या जर काही लक्षातच येत नसेल तर चित्त स्थिर होईल कसं? ज्याच्या ठिकाणी चित्त स्थिर व्हावं त्याची सुद्धा तेवढी पात्रता असावी लागते. मग भगवंताच्या पात्रतेविषयी काय बोलावं महाराज? भगवंताची पात्रता, भगवंत, त्याची भक्ती, त्याची निष्ठा, हा भगवंत इतका प्रेमळ, उदार सांगितला जातो की समोरचा व्यक्ती कसाही असू देत, भगवंताजवळ एकदा का गेला
अगदी स्वार्थीपणासाठी जरी काही करू लागला तरी भगवंत त्याचं फल प्राप्त करून दिल्याशिवाय राहत नाही. एवढा उदार आहे, उदार, कृपाळ, नव्हे नव्हे मायेचा सागर, कृपा सिंधू, अनेक प्रकारचे विशेषण भगवंताला लावले जातात. मग हरी हा शब्द वापरलेला आहे, कृष्ण नाही. हरी, हरण करणारा. मग हरण केलं, काय केलं तर चित्त केलं. देवानं चोरी केली म्हटलं जातं, पण नेमकी कशाची चोरी करतो तर तो चित्ताची चोरी करतो. आणि अशाच पद्धतीनं या गवळणीच्या चित्ताची चोरी जर व्हावी तर तिची अवस्था काय आहे की भार वित्त विसरले. ज्या क्षणाला गवळण निघालीये, डोक्यावरती दह्याचा दुधाचा जो काही असेल तो माठ घेऊन निघाली आणि निघाल्यानंतर भगवंताला पाहिलं, त्याचं खेळणं पाहिलं, त्याचं सौंदर्य पाहिलं, लावण्य पाहिलं आणि अवस्था अशी व्हावी की सगळं काही विसरून गेले. आणि विसरून गेल्यानंतर महाराज म्हणतात की भारवित्त विसरले. मग भारवित्त कुठले? तिच्या अर्थानं सांगायचं झालं तर डोक्यावरती असलेला माठ ती विसरून गेली, हात निसटले, मडकं फुटलं, दही दूध सांडून गेलं, ही तिची अवस्था. पण सांसारिक अवस्था जर सांगायची झाली तर भारवित्त विसरणं म्हणजे सांसारिक ताप विसरणं. आदिभौतिक, आध्यात्मिक आणि परमार्थिक अनेक प्रकारचे ताप सांगितले जातात. आता या आदिभौतिक आणि आध्यात्मिक तापामध्ये आदिभौतिक ताप जिनं विसरावं अशी तिची अवस्था म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. पण कधी जेव्हा हरीनं चित्त चोरावं त्या क्षणाला. आणि याही पुढे जाऊन तिची झालेली अवस्था सांगतात. काही वेळेला माणसाचं होतं काय, अति आनंद झाला की कुठे जाऊ, कुणाला सांगू, काय करू हे समजत नाही. किंवा अति दुःख झालं की कुणाला सांगू असं होतं. दोन प्रकारांना मनुष्य भ्रमित अवस्थेमध्ये जातो. पहिली गोष्ट म्हणजे आनंद. कुणाला कशाचा किती आनंद होईल सांगताच येत नाही. काही काहींची लग्न ठरत नाही महाराज बरीच वर्ष. आणि जेव्हा एखादी पोरखी सांगून येते, एखादं स्थळ सांगून येतं, त्याला कोण आनंद होतो. आनंदाच्या भरामध्ये काय काय करून काय काय नाही असं त्याला होतं. मग नवे कपडे काय, परफ्यूम काय, कॉम्पॅक्ट पावडर काय काय करू असं होऊन जात. एका ठिकाणी झालं असं, चांगलं स्थळ होतं. एका घरातले 3 मुलं. आता 3 मुलं आणि एका घरामध्ये मध्यस्थानं पाहिलं त्या 3ही मुली. म्हटलं एक काम करा, या 3ही मुली तुम्ही तुमच्या 3ही मुलांना करून आणा. 3ही मुली तुमच्या 3ही मुलांना करून आणा, म्हणजे बहिणी बहिणी जावा जावा चांगल्या राहतील नाही का. पण हा आपला गैरसमज आहे. हा आपला गैरसमज आहे. आता बहिणी बहिणी जावा जावा चांगल्या राहतील म्हटले, म्हणजे ठीक आहे म्हणून पाहण्याकरता निघाले. पण इकडं झालं असं, त्या मुलीच्या बापानं सांगितलं, मुलीच्या बापानं मुलींना सांगितलं की पाहुणे आल्यानंतर ते जाईपर्यंत तोंडातनं शब्द सुद्धा काढायचा. कारण काय, संस्कार नाही बरं. अहो त्यातली मोठी पोरगी होती बोबडी, मोठी पोरगी होती बोबडी, दुसरी होती तोत्री आणि तिसरी होती गँगानी. संस्कार व्यवस्कार काही नाही महाराज. आजकाल पुरी ऐकत आहे तरी कुठं.
मोबाईलनं फार जमाना बिघडलाय, कोणी कोणाचं ऐकायला तयार. त्यानं सांगितलं की बाई पोरियो आता पाहुणे पाहायला येतील, जाईपर्यंत तोंडात शब्द काढायचा नाही. ठीक आहे म्हटलं. पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला, चहा झाला, पोहे झाले. आता दुपार होत आली. म्हटले असं करा तुम्ही जेवणच करून जा. पटापट पोरीने स्वयंपाक केला, जेवायला पाहुणे बसले. आता जेवायला बसल्यानंतर सगळेजण बसलेत आणि आतापर्यंत न बोललेल्या मुली पाहुण्यांच्या काही जास्त लक्षात आलं नाही. वाटलं आता आदरानं बोलत नसतील नाही का. कसं असतं काही ठिकाणी आदर आहे म्हणून बोलायचं नसतं आणि काही लोक पात्रतेचीच नसतात म्हणून बोलायचं नसतं. आता आदर आहे म्हणून बोलले नसतील, पण कमीत कमी एखादा मनुष्य जेवायला बसल्यानंतर त्याला वाढू का एवढं विचारण्याची प्रथा आहे. रामकृष्ण. त्याला वाढू का विचारण्याची प्रथा आहे आपल्याकडे नाही का. का आल्यानंतर आपण डायरेक्ट वाढायला सुरुवात करतो का. नाही, त्याला काय हवंय काय नको एवढं तरी विचारतो. तर त्यातला एक पाहुणा जरा चतुर होता. त्याच्या लक्षात आलं पुरी काहीच बोला ना म्हणे, एवढा वेळ झाला मुक्या बिक्या तर नाही. मग आता डायरेक्ट कसं काय विचारावं म्हणून त्यानं डोकं लावलं. त्यानं केलं काय, जेवण बिवण वाढून झालं सगळं. ताट पंचपक्वान्नाचं आणि पंचपक्वान्नाचं ताट वाढलं गेल्यानंतर त्यानं तो शिरा पाहिला. शिरा पाहिल्यानंतर त्यानं जरा स्तुती करायला प्रारंभ केला. स्तुती इतरांना सांगू लागला की पाहुण्या शिरा इतका फक्कड झालाय म्हटलं का विचारूच नका. अख्खा महाराष्ट्र हिंडलो पण असा शिरा कुठेच नाही. स्तुती करायला प्रारंभ केला. शिरा म्हटले तुम्ही एक काम करा, बाकीचे पदार्थ जरा थोडे थोडेच खा, पण तेवढा शिरा मात्र जाताना खाऊन जायचंय बरं. शिरा मात्र नक्की खा. अहो काय शिरा आहे म्हणे, गावरान तूप टाकलंय त्याला. गावरान तुपाचा असा घमघमाट सुटलाय. काजू बदाम मस्त अशी पेरणी त्याच्यावरती केलेली आहे. इतका सुंदर असा गावठी तुपातला शिरा. तोंडाला पाणी येऊ देऊ नका बरं. गावठी तुपातला शिरा म्हटले. आता एवढं कौतुक केल्यानंतर जिनं तो शिरा केला होता तिला इतका आनंद झाला. आनंदाच्या भरात ती पुढे आली. मोठी पोरगी पुढे आली म्हणायला लागली अहो तो चिला मी त्यालाय मी. आता मी त्यालाय म्हटल्यानंतर पाहुण्याचे डोळेच मोठे झाले. म्हणजे पहिली पोरगी तर बोबडीच निघाली. दुसरी लगेच आली. दुसरी आली बोलायला लागली तू तुला मी सांगितलं होतं पाहुण्यांसमोर बोलायचं. पप्पानं सांगितलं होतं. म्हणजे दुसरी तोत्री निघाली बा. तिसरी लगेच पुढे आली बोलणी का बोलणी. तिसरी गेंगाडी निघाली. पाहुणे जे ताटावर उठले, शिरा खायला सुद्धा तिथं थांबले. सांगण्याचं तात्पर्य इतकंच, एखाद्याला जर आनंद झाला तर तो आनंदाच्या भरामध्ये काय करल त्याचा तपास. आनंद माणसाला अति झाला की माणसं काही वागतात महाराज. मग कधी कधी बघतही नाही की समोरच्यानं आपल्याला एवढी साथ दिली होती आणि आपण त्याच्याविषयी असं बोलावं का. आणि कधी कधी होतं असं की एखाद्या मनुष्याला फार दुःख होतं. त्या दुःखाच्या भरामध्ये त्या आवेशामध्ये आपण कुणाला काय सांगतोय, कुणाशी बोलतोय, कुणाजवळ आपलं दुःख व्यक्त करतोय हे विसरूनच जातो. आपली दुःख जगाला कधीच सांगू नका, कारण मनाला बोचणाऱ्या वेदना ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोहोचतीलच असं अजिबात नाही. लोक समोर ऐकतात आणि पाठीमागे जाऊन हसल्याशिवाय राहत नाही. ही माणसाची प्रवृत्ती आहे. म्हणून कधी कुणाजवळ बोलून दाखवू नका. होतं असं की आनंदाच्या भरामध्ये काय वागावं कसं करावं समजत नाही. आणि दुसरं म्हणजे असं की रागाच्या भरामध्ये दुःखाच्या आवेशामध्ये आपण काय करतोय हेही समजत नाही. रागही आला की मनुष्याला आवरत नाही महाराज. रागाच्या भरात तो कधी कुणाला काय बोलून जाईन सांगता येत नाही. तीर्थ ठिकाणी पाणी आणण्याकरता जावा आणि पाण्याचा घडा भरून घेतला. समोर गंधर्व दिसायला लागले. गंधर्व अप्सरा त्या ठिकाणी विहारा करता जलविहारा करता आलेले आहेत. आणि तो जलविहार पाहता पाहता गुंग झालेल्या अवस्थेमध्ये बराच वेळ झाला. तो पाण्याचा घडा घेऊन रेणुका माता तशाच उभ्या आहेत. रेणुका माता इकडे तल्लीन झाल्या जलविहार पाहतायत आणि इकडे मात्र परशुराम वाट पाहतायत. पत्नी आता पाण्याचा घडा घेऊन येईल. संध्येची वेळ झाली आहे. संध्याकाळच्या वेळेला मंत्रोच्चारण करायचंय, संध्या पूजा पाठ करायची. पाण्याचा घडा घेऊन येईना बराच वेळ उलटून गेला आणि त्या अवस्थेतनं बाहेर यावं
आणि उद्विग्न मनानं ज्या वेळेला रेणुका मातेनं घरी यावं, परशुरामांनी पाहिलं, अंतर्ज्ञानानं समजलं, ती अवस्था पाहिली आणि आपल्या मुलांना आवाज दिला. मुलांना आवाज दिला आणि रागाच्या भरामध्ये मुलांना सांगितलं की वध करा तुमच्या या रेणुका मातेचा. चारही मुलांनी नकार दिला महाराज, चारही मुलांनी नकार दिला. आणि ज्या क्षणाला परशुरामांची आठवण काढावी, तपश्चर्या करता गेलेल्या परशुरामांची आठवण काढावी, दुसऱ्याच क्षणाला त्या ठिकाणी प्रकट व्हावं. आणि प्रकट झालेल्या परशुरामांनी ज्या वेळेला परशुरामांना सांगितलं जावं की वध कर या मातेचा, परशुरामांना सांगितलं जावं महाराज. आणि ज्या क्षणाला सांगितलं जावं, खडक उपसावी, तलवार काढावी, मानेवरती चालवावी आणि रेणुका मातेचा जागच्या जागेवरती वध करावा. जागच्या जागेवरती वध केलेला. मातेचं शिर कापलं गेलं आणि मातेचं शिर कापल्या गेल्यानंतर वडिलांनी विचारावं, माग तुला काय मागायचं. क्षमस्व, मुखातनं एक चुकीचा शब्द गेला. जमदग्नी ऋषींनी विचारावं, बोलण्याच्या अनावधानानं अनुसंधानानं जातो एखादा शब्द. जमदग्नी ऋषींनी परशुरामांना विचारावं, माग हवं ते काय हवं ते माग. प्रसन्न झालं. परशुरामांनी वडिलांची जी आज्ञा ऐकावी, आज्ञा ऐकली, मातेचा तात्काळ वध केला, वडिलांचाही शब्दाचा मान राखला. पण आता प्रश्न आईचा होता. वडिलांनी सांगितलं की माग, काय हवं ते माग. परशुरामांनी काय मागावं महाराज? परशुरामांनी मागावं, माझ्या आईला जिवंत करा, आईला जिवंत करा आणि मी तिला मारलं होतं याचं स्मरण तिला राहू देऊ नका, याचं स्मरण राहू देऊ नका. स्मरण राहू देऊ नका म्हटल्यानंतर ज्या जमदग्नी ऋषींनी तात्काळ आपल्या पत्नीला जिवंत करावं, स्मरणही राहू दिलं नाही, नव्हे परशुरामांना देखील आशीर्वाद दिला. सांगायचं एवढंच आहे, माणसं रागाच्या भरामध्ये सुद्धा काय करतील सांगता येत नाही. स्वतःजवळ एवढं तपसामर्थ्य होतं की मेलेल्या मनुष्याला उठवण्याची संजीवनी विद्या प्राप्त होती, तरी सुद्धा राग आवरता आला नाही. रागाच्या भरामध्ये काय करून गेलो हेही कळालं नाही. माणसाला दुःख झालं, राग झाला किंवा आनंद झाला की आपण काय वागतो, काय करतो याचं भानच राहत नाही. पण इथली अवस्था मात्र जरा वेगळीच होती. इथली अवस्था परमार्थानं भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवणारी होती. आणि या अवस्थेमध्ये ज्या वेळेला ती गवळण गेली आहे, तर ती गवळण त्या अवस्थेमध्ये जात असताना लौकिक हा शब्द वापरलेला आहे. लौकिक हा शब्द अनेक अर्थानं येतो. पारलौकिक, आत्मलौकिक, सिद्ध लौकिक. हा लौकिक शब्द कुठल्या अर्थानं वापरला गेला असावा? त्या गवळणीची झालेली अवस्था म्हणजे तत्कालीन परिस्थिती पाहता एखाद्या जीवानं शिवापर्यंत पोहोचत असताना त्याची होणारी ती अवस्था म्हणजे त्या लौकिक अर्थानं तिला भान राहत नाही की आता मी काय करू. आणि याच अर्थानं ती विचारते अभंगाचं द्वितीय चरण. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. नोहे बरा हा लौकिक, नोहे बरा हा लौकिक. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. नोहे बरा लौकिक, नोहे बरा लौकिक. आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. आता कैसी जाऊ घरा, घराकडे जाऊच कशी हा प्रश्न मला पडलेला आहे. असं गवळण म्हणते की हरीनं माझं चित्त हरण केल्यानंतर माझी होणारी जी काही अवस्था आहे, झालेली जी अवस्था आहे, त्या अवस्थेनं मला काय करू, कुठे जाऊ, कसं जाऊ तेच समजेन असं झालंय. घराचा रस्ता सुद्धा मी विसरून गेले. तुकोबाराय विचारतात की मग बाई अगं घरी जायचं एवढं काय त्यात, एवढं कसं तुझं चित्त विचलित व्हावं, चित्त कसं विचलित व्हावं बरं हे सांगावं मग कसं. गवळण म्हणते हे कसं सांगू आणि कुणाला सांगू. घरी जावं, घरच्यांना सांगावं तर त्यांना त्याच्याबद्दल कसलं ज्ञानच नाही, मग सांगून उपयोग काय.
प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. हे ज्ञान जर तुमच्या आमच्या जवळ नसेल तर कितीही सांगा उपयोग. हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जावं, हनुमंतरायाच्या मंदिरात जावं आणि गेल्यानंतर हात जोडलेले आहेत, हात जोडून श्लोक म्हणायला सुरुवात केली. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्लोक जर म्हटला मारुतीरायांच्या लक्षातच नाही आलं. इतक्यात शेजारी आणखी एक जण आला आणि आराधना करू लागला, प्रार्थना करू लागला की देवा मला असं काही म्हणता येत, मला असं काही म्हणता येत नाही, पण वाऱ्याच्या वेगानं चपळ असणारा तू, बुद्धिवंत असणारा तू, नव्हे श्रीराम प्रभूंच्या दास्यत्व भक्तीमध्ये सगळ्यात पहिला असणारा तू, मातृभक्तीमध्ये प्रथम असणारा तू, आणि तुझ्या ठिकाणी असणारी ही जी काही गुण आहेत त्या गुणांपैकी थोडा तरी अंश माझ्यामध्ये येऊ दे अशी मी तुला प्रार्थना करतो, मनापासून आराधना करतो. सगळ्यात पहिल्यांदा देवाची प्राप्ती कुणाला होईल? ज्यानं मंत्र म्हटला त्याला, का जो साध्या सोप्या भाषेत बोलला त्याला? जो साध्या सोप्या भाषेत बोलला त्याला लवकर देव प्राप्त होईल. का? कारण आमच्याकडं थोडं काहीतरी आलं का अहंकाराची बाधा आम्हाला होते असं म्हटलं जातं, नाही का? आम्हाला थोडं काहीतरी जमायला लागलं का अहंकाराची बाधा होते. मग देवासमोर गेलं का मोठमोठ्या बढ्या मारायच्या, मोठमोठ्यानं मंत्रोच्चारण करायचं. हे मंत्रोच्चारण करत असताना जर अंतःकरणामध्ये भावच नसेल, भक्तीच नसेल तर काही उपयोग आहे का? सत्यनारायणाच्या पूजेला बसले, पण सत्यनारायणाच्या पूजेला बसल्यानंतर लागले कंजूसी करायला. ते वस्त्र आणावं लागतं. काही जण ब्राह्मण देवतांनाच सगळं आणायला सांगतात, महाराज घ्या हजारात करून. मग ते आणताना त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सामान आणावं. पण जर यदा कदाचित आपल्याला सांगितलं, आपल्याला असं वाटतं कधी कधी काय खर्च करायचा, आपण इकडून तिकडून घरात नाही का वस्त्र घे, कुठं सुपाऱ्या घे, कुठं काय घे, आपण आपल्या आपल्या पद्धतीनं घेतो. जे देवाला घेताच येत नाही ती आपण देतो. बरं एवढं करून महाराज पूजेला बसलं, मंत्रोच्चाराला सुरुवात झाली का त्या मंत्रोच्चारांमध्ये मागणी केली जाते की अस्माकं सकुटुंबाणां क्षेम स्थैर्य आयु क्षमा शांती. मागणी पर मागताना काय मागितलं जातं की देवा माझ्याकडे संपत्ती येऊ दे, स्थैर्य येऊ दे, क्षमा शांती, अनेक प्रकारानं मागणी करतो. पण देत असताना मात्र योग्य पद्धतीनं देत, म्हणजे ज्ञानच नाही की नेमकं कसं करावं, काय करावं, त्याला सांगण्यात काही अर्थच नाही. आणि ज्या क्षणाला ज्ञान असूनही त्याचा उपयोग करता येत नाही अशी सुद्धा बरीच माणसं आहेत. की ज्या क्षणाला एक हत्ती स्वर्गामध्ये गेला, स्वतःच्या थोड्याफार पुण्यकर्मानुसार स्वर्गामध्ये नेलं गेलं. स्वर्गामध्ये नेल्यानंतर त्यानं बघितलं की स्वर्ग आणि नरकाची अवस्था कशी आहे. आणि ती अवस्था पाहिल्यानंतर ज्या वेळेला यमराजांसमोर जावं, यमराजांसमोर जावं, त्यांची ती न्यायनिवाडाची पद्धत पाहिली. न्यायनिवाडाची पद्धत पाहिली आणि यमराजांनी हत्तीकडे बघितलं आणि हसावं. हत्तीनं विचारलं देवा का हसता? यमराजानं सांगितलं अरे बाबा म्हणे केवढा आहे तू? हत्ती हत्ती 4 पाय, अवढव्य शरीर, अरे तू एवढा मोठा आहे, पण तरी सुद्धा एवढा 3 फुटाचा 3.5 फुटाचा माणूस तुझ्यावरती अंकुश ठेवतो म्हणजे जरा अवघडच आहे, नाही का? काही माणसं कशी असतात, मुंगी होऊन साखर खातात. आणि समोरच्याला कशा पद्धतीनं ओळखता आलं पाहिजे, त्याला कसं आकळता आलं पाहिजे याचं ज्ञान आलं का माणसामध्ये जरा नाही का चातुर्य असलं की कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं एक स्थान निर्माण करता येतं. हत्तीनं ते ऐकलं, हत्तीला राग आला. हत्तीला राग आला, म्हटले देवा मला एवढं बोलता, माझा अपमान करता, तुम्हाला काय माहिती म्हणे माणसाचा प्रताप. एक काम करा, तुम्ही एखादा जिवंत माणूस आणून बघा, जिवंत माणूस आणून बघा. म्हटले यात काय एवढं अवघड आहे? लगेच यमदूतांना सांगितलं. यमदूत खाली आले, पृथ्वी तलावरती आले. रात्रीची वेळ होती. घराच्या बाहेर एक कॉटवर झोपलेला मनुष्य होता. त्या मनुष्यानं कॉटवरती झोपलेला असावं, त्याला तसाच उचलला, कॉट सकट त्या पलंगा सकट उचलला आणि कुठे आणला मावशो? आपल्या घरी स्वर्गात आणलं. स्वर्गात आणलं, ज्या ठिकाणी यमराज होते त्या ठिकाणी घेऊन आलेत. पण घेऊन आल्यानंतर ज्याला आणलं तो होता नेमका कवी. जो देखे कवी वो ना देखे रवी.
कवीला उचलून आणलं म्हटल्यानंतर महाराज ते झोपताना सुद्धा वही पेन आपल्या उशाशीच घेऊन झोपायचं. वही पेन उशापाशीच होतं. त्याच्या लक्षात आलं आपल्याला नेमकं दुसरीकडे कुठेतरी आणलं गेलं, दुसरीकडे कुठेतरी आणलं गेलं. त्याच्या लक्षात आलं, तो दरबार पाहिला. लक्षात आल्यानंतर त्यानं जागृत अवस्थेमध्ये आल्याचं नाटक केलं, जागा झाल्यासारखं. आजूबाजूला बघितलं, कोणाचं लक्ष नव्हतं. चिठ्ठी लिहिली आणि दूतांच्या हातामध्ये दिली. दूतांनी ती चिठ्ठी घेतली, यमराजांकडे नेऊन दिली. यमराजांनी चिठ्ठी उघडली, त्यातलं सगळं काही होतं ते वाचलं. मायना वाचला आणि आपल्या सिंहासनावर न उठावं, त्या कवीपाशी जावं, कवीला आदरानं उतरवलं, आपल्या सिंहासनावर आणून बसवलं, त्याच्या पायाशी बसावं, त्याची पूजा करावी, त्याचे पाय धुतले गेले, औक्षण केलं गेलं, सत्कार केला गेला. सगळेजण लोक जमा झालेले आहेत आणि वही ते आपलं असतं ना यमराजांचं, ती सगळी कागदपत्र याच्या पुढे आणून ठेवली. बा म्हटले काय म्हणजे आता येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांचा निवाडा तुम्ही करायचा. आता जे येतील ना पृथ्वी तलावर नवर, त्यांचा निवाडा कोणी करायचा? तुम्ही करायचा. कवीला इतका आनंद झाला, त्यानं ते कागदपत्र चाळली. समोरून एक जण आला, अत्यंत पापी माणूस, अत्यंत पापी, ज्याच्याकडे पाहिलं तरी त्याची नजर पाहिल्यानंतर असं वाटायचं याला हाणावा का काय. आता एवढा पापी होता. आता त्याची रवानगी कुठे करायला पाहिजे? नरकामध्ये. बरोबर, त्याची रवानगी कुठे करायला पाहिजे? नरकामध्ये. पण यानं डायरेक्ट ऑर्डर सोडली, याला स्वर्गात घेऊन जा म्हटले. यमदूतांना काय सांगितलं? गोइंग टू स्वर्ग, याला घेऊन जा म्हटले स्वर्गात. येता करता अनेक जण येऊ लागले. यानं कागदपत्र पाहायची आणि जो येईल त्याला डायरेक्ट स्वर्गात पाठवायचं. येता करता सगळी 50 माणसं झाली जवळपास दिवसभरामध्ये, सगळी स्वर्गात गेली. अहो इकडं वैकुंठात जागा होईना. देवांना प्रश्न पडला, काही एखाद्याने वैकुंठे, ते वैकुंठची केली आगवे. कधीतरी एखादा यायचा म्हटले. आज असा कोणता महात्मा पृथ्वी तलावर जन्माला आला का त्यानं एवढं सगळं पुण्यकर्म लोकांकडनं करून घेतलं, ही माणसं डायरेक्ट वैकुंठाला यायला लागली. वाढता वाढता संख्या वाढायला लागली, संख्या वाढायला लागली. देवाच्या लक्षात आलं, देवानं यमराजांकडे जाण्याकरता निघावं, यमराजांकडे यावं. आणि समोर पाहतात तर काय, यमराजांच्या सिंहासनावरती मनुष्य बसलेला. विचारावा यमराजांना, काय प्रकार आहे? म्हटले देवा प्रकार कसला? अहो तुम्हीच तर लेटर पाठवलं होतं. म्हणजे कंचं लेटर? लेटर कोणतं? यानं ती चिठ्ठी आणून दाखवली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की तुमच्यापर्यंत आलेला जो मनुष्य आहे, हा मनुष्य नवीन यमराजा असणार आहे. हा मनुष्य बिनविरोध निवडून आलेला आहे. हा मनुष्य निवडून आलेला तुम्हाला यमराजांच्या सिंहासनावरती बसवायचा आहे आणि जुन्या यमराजानं त्याची सेवा करायची आणि त्या ठिकाणी त्याला यमराजाचं ते काही पद असेल ते देऊन टाकायचं. म्हटले महाराज, चुकीची माणसं जर सिंहासनावरती बसली तर समाजाला सुद्धा त्रास झाल्याशिवाय राहत. म्हणून लक्षात ठेवा, कुणी कुणाला मत द्यायचं, काम करणारे कोण आहेत आणि न करणारे कोण आहेत याच्यावरून लक्षामध्ये घ्यायचं. सिंहासनावर बसलेला तो मनुष्य म्हणे त्याला नवीन यमराज मानायचा आणि यानं खाली सही सुद्धा केली होती, इति श्री विष्णू. ते लेटर बघितलं, चिठ्ठी पाहिली. अहो म्हटले या माणसानं तुम्हाला फसवलं. तुम्हाला हा उद्योग करायलाच कोणी सांगितला होता? सदी ह माणसं वैकुंठात त्या यमराजांपाशी आणायचं कामच काय होतं? म्हणजे काम काही नाही, एकानं सांगितलं. म्हणजे कुणी? हत्तीने. आणा म्हटले त्या हत्तीला. हत्तीला आणलं गेलं, हत्तीला आणलं गेलं. हत्तीनं सांगावं म्हटलं देवा मीच सांगितलं का सदेह मनुष्याला आणून बघा. माझी टिंगल करत होते, माझी चेष्टा करत होते. आता हा माणसाचा प्रताप पाहिला का? त्याला सिंहासनावरनं उतरवला आणि याला बसावला. आता देवानं म्हटले झाला तो प्रकार ठीक आहे, सगळं सोडून द्या. आता त्या माणसाला सांगितलं की बाबा रे तू असंच पृथ्वी तलावर परत जा. काय तुझं आयुष्य तू जगून घे, तुझं आयुष्य तू जगून घे. पण त्या माणसाला सांगावं म्हटले देवा कुणाच्या नशिबात नाही, असा योग माझ्या नशिबात आलाय. आणि वरती आलेला मनुष्य पुन्हा माघारी जात यद्गत्वा ना निवर्तन्ते तद्धाम परमम. गीतेतलं वचन आहे देवा, मला जर माघारी पाठवायचं असत तर तेवढं गीतेतलं खोडून टाका म्हटले. गीतेतलं कसं खोडता येईल? बरं बाबा चला आता काय म्हणे तू स्वर्गाला चल. म्हणे मी एकटा नाही येणार. मग आता कोण? म्हणे त्या हत्तीला बी घ्या. त्या हत्तीमुळे माझ्या नशिबात हा योग आला ना, त्या हत्तीला सुद्धा घ्या. म्हटले हत्तीला नेता येत नाही. का नाही नेता येत? पहिले तर एक नेलाच ना, पूर्वी एक नेला ना.
गजेंद्राला ज्या मगरीपासून सोडवावं त्याला तर वैकुंठाला न्याला, याला न्यायला काय अडचण आहे? त्या हत्तीला सुद्धा ज्या माणसामुळं स्वर्गामध्ये येण्याची संधी मिळाली म्हणजे मनुष्याकडे विठ्ठल विठ्ठल मनुष्याकडे असलेलं ज्ञान हे अपूर्व आहे. माणसाला कळतं कुठे कधी कसं वागावं, पण कधी कधी काही गोष्टी कळतं पण वळत नाही. बोलायला शिकायला माणसाला 2 वर्ष लागतात, पण काय बोलावं हे शिकण्याकरता काहींचं उभं आयुष्य सुद्धा निघून जात. म्हणजे जे ज्ञान आपल्या जवळ आहे त्या ज्ञानाचा योग्य पद्धतीनं वापर सुद्धा करता आला पाहिजे. पण ही गवळण म्हणते ज्ञान असेल तर वापर करता येईल, पण ज्यांच्याकडे ज्ञानच नाहीये त्यांना कसं सांगू? माझ्या घरच्यांकडे मी गेले तर त्यांना मी कसं सांगू की माझी काय अवस्था झालेली आहे? आणि हे तुकोबारायांना वर्णन करून सांगतेय की मला जर घरच्यांना ज्ञान नसलेल्यांनाच सांगता येत नाहीये, तुमच्याजवळ ज्ञान आहे म्हणून तुम्हाला सांगते. अभंगाचा तृतीय चरण. कभी मरता नहीं जिंदा रहता है, मरने के बाद भी ये तालियों की इंतजार में रहता है. वाजव वाजव मोकळे वाजव. आता गेल्या 8 दिवसांपासून या ठिकाणी उभी असणारी सर्वच मंडळी, आदरणीय सगळेच गायनाचार्य, मृदुंगाचार्य असतील, मृदुंगाचार्य तर आजच आले, पण आल्यानंतर महाराज त्यांनी तर मग दोन्ही कामं सोबत केले नाही का. आदरणीय हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज मापारी, मृदुंग वाजवता वाजवता गाणं म्हणजे सोपं नसतं महाराज, आपण तेही उत्तम केलं. आणि महाराज कीर्तनकार सुद्धा आहेत, इंस्टाग्रामाचार्य म्हणायला त्यांना हरकत नाही. महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध त्यांचे व्हिडिओज अनेक लोक स्टेटसला ठेवत असतात. त्याचप्रमाणे आदरणीय पेटी मास्तर असतील, आदरणीय गायनाचार्य सगळी महाराज मंडळी असतील, आमच्यासोबत आलेले अक्षयजी महाराज चंद्रे असतील, त्याचप्रमाणे उमेश भुसारे असतील, हरिभक्तीपरायण विशालजी महाराज तिकांडे असतील, आदरणीय विनेकरी दादा असतील, या ठिकाणचे संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ आपण सर्व वारकरी मंडळी, एका जनार्दनी या मालिकेचे आलेले डायरेक्टर म्हणता येईल, त्याचप्रमाणे आमचे पत्रकार दादा असतील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले ज्ञात अज्ञात आपण सर्वच आत्तापर्यंतच्या झालेल्या सेवेमध्ये अभंगाचा भावार्थ सांगितला. तुकोबारायांनी त्या गवळणीची झालेली अवस्था सांगितली. पण ज्या ठिकाणी भगवंताचं गुणगान करायचंय, भगवंताच्या लीलांचं वर्णन करायचंय, असं असणारा हा दिवस आहे. मग या लीलांचं वर्णन करत असताना बऱ्याचदा होतं असं की आपण विचार करतो माणसं जन्माला येणं, मनुष्य स्वतःच्या कर्मानं जन्माला येतात, स्वकर्मानं जन्माला येतात, ती मनुष्य आहे, ती जीव आहे. संत स्वइच्छेनं जन्माला येतात, संत स्वइच्छेनं जन्माला येतात आणि देवाला मात्र आणावं लागतं. गेली अनेक वर्ष तुम्ही आम्ही ऐकत आलोय की देवाला आणावं लागतं. आणि अशा या देवाला जर आणायचं झालं तर देव काय सहजासहजी येणार? मग आता देवाला आणायचंय ना, मग तेवढ्याच उत्कंठेनं उत्साहानं भगवंताला आणायचं झालं तर त्याला तेवढ्याच अपेक्षेनं हाक मारता आली. म्हणून दोन्ही हात वर करायचे आणि मुखानं. बाकीच्यांनी घरी ठेवले का काय? आपल्याला देवाला आणायचंय, कीर्तन करायला नाही. प्रेमाचं सुद्धा उजवावं. हार एक असो किंवा अनेक असो, कीर्तन करायला हार का घातला जावा? म्हणून घालायचा का कीर्तन कराकडे लय संपत्ती वाया चालली म्हणून हार घालायचा? कीर्तन करायला हार का घातला जातो?
गावकऱ्यांचं म्हणणं असतं की महाराज, आज आम्ही तुम्हाला हार घातलाय, पण आयुष्यभर असेच हार घालण्याच्या पात्रतेचे राहा म्हणून हार घाल. कपाळावरती बुक्का लावला जातो का? आता एवढ्या बायांनी कपाळाला बुक्का लावला, कपाळ काळं करायचं म्हणून का ग मावशी? बुक्का का लावायचा? आमचं दैवत काळ आहे आणि ते काळं दैवत आमच्या मस्तकावरती विराजमान आहे आणि ज्याच्या मस्तकावरती पांडुरंग विराजमान आहे त्याच्या मुखातनं चुकीचा शब्द निघता कामा. विठ्ठल विठ्ठल सांगितलं गेलं तो अभंगाचा भावार्थ असेल किंवा अभंगाचं विवेचन असेल, पण ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्रित येतो, काल्याचा असणारा सुंदर असा दिवस, भगवान श्रीकृष्णाविषयी ऐकावं तेवढं थोडंच आहे. ज्या लीलांचं वर्णन करावं असं असणारा काल्याचा दिवस, समाप्ती म्हणता येणार नाही. समाप्ती होते ती मनुष्याची आणि सप्ताहाची होते ती पूर्णता, आणि असं असणारा पूर्णत्वाचा हा दिवस. आणि मग वर्णन करत असताना नेमकं काय सांगावं, कशा पद्धतीनं सांगावं? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. देवे केले गोकुळी. गोकुळामध्ये जन्माला यावं आणि जन्माला आल्यानंतर जे जे वर्णन सांगितलं जातं ते चरित्र, या चरित्राचं गुणगान सांगितलं जातं. मग एके ठिकाणी झालं असं की गुणगान तर करायचंय, भगवंताच्या नामाचं असेल, लीलांचं असेल, पण फक्त उच्चारण करायला सांगितलंय, आचरण करायला सांगितलेलं. उच्चार करायचा, आचरण करायला गेलं तर ते जमायचं नाही. फार लोक आहेत महाराज, आजकालची तरुण पिढी कधी काय बोल सांगताच येत नाही. एकानं विचारलंच, म्हणले ताई काल्याच्या कीर्तनात मी ऐकलं होतं, म्हणजे खरं आहे का? म्हणलं आता काल्याच्या कीर्तनात ऐकलेलं सगळं खरंच असतंय आणि जे बरं वाटावं म्हणून बोलत्या ते मात्र खरं नसतंय. म्हणलं ऐकलं काय, याला महत्व आहे, काय ऐकलं त्याच्यावरनं सांगता येईल. म्हटले मी ऐकलं का भगवान श्रीकृष्णाने 16,108 पत्नी केल्या. म्हटलं खोटं काहीच नाही, खोटं काहीच नाही. म्हटले मग देवानं 16,108 केल्यात, आम्ही करायला काय अडचण आहे? म्हटलं तुमचे पहिले तर एक तर जमू देत. आजकाल लग्न करता मुली मिळणं म्हणजे अवघड आहे. गावात कथेला सुरुवात झाली. पूर्वी श्रावणामध्ये कथा असायच्या, श्रावण महिन्यामध्ये कथा, घरोघर कथा असायच्या, गल्लोगल्ली कथा असायच्या. आमचं महिला मंडळ जायचं ना कथा ऐकायला. वळायला वाती, ऐकायला पोथी आणि सांभाळायला नाती. कथा ऐकायला जायच्या आणि नातवंड सोबत घेऊन जायच्या. गावामध्ये एकाच वेळेला 2 ठिकाणी कथा चालू होत्या. आता ज्यांना ज्या कथेची आवड होती ते कथा ऐकण्याकरता जायचे. एके ठिकाणी चालू होता तो हरिविजय आणि दुसऱ्या ठिकाणी चालू होता तो पांडव प्रताप. अख्खं गाव जायचं, कुठं कुणी इकडे जायचं, कुणी तिकडे जायचं. आणि एक घर असं होतं, त्या घरातली बाईला श्रद्धाळू होती. बाई जायची महाराज ऐकायला पांडव प्रताप, पण जो नवरा होता ना तिचा तो कुठंच जायचा नाही, कथा ऐकायला जायचंच नाही. आणि कथा ऐकायला जायचं नाही म्हटल्यानंतर एके दिवशी बायको बोलली, कथेला जाते म्हटले मी. कथा ऐकायला बसलो का तो कथाकार ओळखीचा आहे, जाता जाता टोमना मारून जायचा. म्हणे काय टोमना? जाता जाता टोमना मारून जायचा का सगळ्या गावामध्ये फार श्रद्धाळू लोक आहेत, कथा ऐकण्याकरता येतात, पण काही घर अशी आहेत ना का त्यांच्या घरचं कुणी सुद्धा येत. बाईच्या टोमना लक्षात यायचा का तिचा नवरा कथेला जात
नसायचा. गाव छोटंसं होतं, लक्षात यायचं कथाकार ओळखीचे. एके दिवशी बाईनं सांगितलंच, म्हणले ते कथाकार बोलतात म्हणे मला, तुम्ही कथेला ऐकायला येत जा. नवरा म्हटला मी काय तुझ्यासोबत येणार, मी तुझ्यासोबत येणार नाही. हवं तर माझे मित्र दुसरीकडे जातात हरिविजय कथा ऐकायला, मी माझ्या मित्रांसोबत तिकडे जातो. म्हटले हरकत नाही, तुम्हाला जिकडं जायचं तिकडं जा, पण कथा ऐकायला जा. बाई कथेला गेली. कथेला गेल्यानंतर बाबांसमोर इतरांसमोर सांगू लागली, मोठमोठ्यानं बोलायला लागली. समोरच्या माणसाला जर आपल्याला काही सांगायचं असन पण त्याच्याशी तर बोलायचं नाही, तेव्हा शेजारच्याला सांगायचं मी एवढी खरेदी केली विचारूच नका, आणि एवढी संपत्ती. हे ज्या वेळेला शेजारच्याला सांगतो ना, समोरच्याला कळतं हा आपल्याला सांगतोय. हिनं सांगायला सुरुवात केली का आज माझा नवरा कथेला गेलाय, हरिविजय ऐकायला गेलाय. कथाकार बसलेले होते, कथाकारानं ऐकलं. म्हणले जाऊ दे, कुठल्या कथेला गेलाय, म्हणे हरिविजय ऐकायला. बरं झालं म्हटले. आता कथेला सुरुवात झाली, कथा समाप्ती झाली. संध्याकाळच्या वेळेला नवरा कथा संपल्यानंतर धावत 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 घरी आला. दारातच उभा राहिला बायकोची वाट पाहत. बायको लांबूनच येताना दिसली, तसं याला आनंदाच्या उकळ्याच फुटायला लागल्या. बायको जवळ आली. का हो काय झालं, कशी होती कथा? कथा इतकी गोड होती, अशी कथा होती का मी आयुष्यात कधी ऐकली नाही, आणि मी आता रोज कथेला जाणार. बाईला वाटलं आज चांगलंच नाही का परिणाम झालेला दिसतोय. म्हणजे झालं काय, कथा भाग काय होता? म्हणे आजचा कथा भाग असा होता का भगवान श्रीकृष्णानं 16,108 पत्नी केल्या. मग तुम्हाला आनंद व्हायचं काय काम, देवानं केल्या, तुमचं काय त्याच्यात? म्हटले आता माझा विचार असा चाललाय, तू एवढ्या प्रेमानं कथा ऐकायला सांगतेस, ते जरा आचरणात आणावं नाही का? म्हणून माझा असा विचार आहे की अजून एखादी तरी बायको करून आणावा. बाई चतुर होती. बाई म्हणली हरकत नाही, आज आमची पण कथा लय भारी झाली म्हटले, आणि जरा मी सुद्धा आचरण करायचं ठरवलंय. म्हणे कोणतं? म्हणे आमच्या कथेमध्ये आज द्रौपदीचा विवाह झाला, तो 5 पांडवांसोबत. तुम्ही जर एक करणार असताल तर मलाही द्रौपदी व्हावं. नवरा म्हटलं तूही आचरण करू नको आणि मीही आचरण करत नाही, फक्त उच्चारण करण्याकरता जाऊ विठ्ठल विठ्ठल. कुठलीही गोष्ट करत असताना ती का करायची, कशा करता करायची याला सुद्धा महत्व आहे. त्या पाठीमागचं शास्त्र काय, तस्मात शास्त्र प्रमाणं ते कार्य कार्य व्यवस्थित. कुठल्याही गोष्टीचं आचरण, विचार, ज्ञान या अनेक गोष्टींद्वारे ती करायची की नाही करायची हे अवलंबून असतं. मग ज्या क्षणाला भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे, चरित्र जे गोकुळामध्ये केलं त्याचं फक्त आणि फक्त उच्चारण करायला सांगितलं, कानानं ऐकायला सांगितलं. पण हे उच्चारण करत असताना कुठेतरी भगवंताच्या नामाचं उच्चारण करत असताना, त्याच्या लीलांचं वर्णन करत असताना कुठेतरी त्यातनं आपल्याला जो बोध घ्यायचा आहे तो बोध सुद्धा घेता आला पाहिजे. जन्माला गोकुळामध्ये तर यावं, आणि जन्माला आल्या आल्या लीलांना सुरुवात झाली. नामकरण विधी झाला. नामकरण विधी झाला 6वा दिवस होता महाराज, 6वा दिवस. 6व्या दिवशी पहिलेच जे आले ते महादेव. महादेवांनी यावं महाराज, आणि महादेवांनी ज्या वेळेला यावं, भगवान श्रीकृष्ण पाळण्यामध्ये झोपलेले होते, आणि पाळण्यामध्ये झोपलेले होते. दारामध्ये ज्या वेळेला हे संन्यासी महात्मा येतात, वेश पालटला महादेवांनी, वेश पालटला, आणि वेश पालटल्यानंतर भस्मलेपन केलेले, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहेत, रौद्र असं स्वरूप आहे. आणि ते स्वरूप ज्या वेळेला दारात यावं, आवाज दिल्यानंतर घरातलं महिला मंडळ, पुरुष मंडळी बाहेर आली. यशोदेनं पाहिलं, विचारलं काय हवंय, काय दिलं जावं. महादेवांनी अवतार वेश पालटलेला आहे. महादेवांनी त्या अवस्थेमध्ये सांगावं की काही नाही, तुमच्या घरामध्ये जे बालक जन्माला आलाय त्याचं दर्शन घ्यायचंय. दर्शन घ्यायचंय. तुम्हाला कोणी सांगितलं आमच्याकडे बालक आहे? कारण हिने, यशोदेनं ते अवतार पाहिलं. म्हटलं एवढा भयंकर बाबा, आणि एवढ्या 6 दिवसाच्या लेकरापाशी जाणार, जमणार? म्हटले आमच्याकडे लेकरूच नाही, घरात लेकरूच नाही. म्हटलं भगवान श्रीकृष्णानं पाळण्यातनं ते ऐकलं. लेकरू म्हणते, असे कसं म्हणते म्हणे, अरे महादेव भेटायला आला.
हरी आणि हर वेगळे. अरे म्हटले जो विष्णूच शिव आहे, शिवच विष्णू आहे, एकमेकांसाठीच जे बनलेले आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं. ते दर्शनाकरता आलेत आणि आई म्हणते लेकरूच नाही, जमायचं कसं? झोपलेले होते उठून बसले, जे एक सारखा सूर लावून धरला, जोरात रडायला सुरुवात केली. बाहेरून ऐकलं महादेवांनी ऐकलं. आणि महादेवांना तर माहितच होतं का घरात भगवंत आहेत, परंतु या यशोदेला दाखवायचं नव्हतं. आता मात्र यशोदा पेचत पडली, करावं काय? तिचा नाईलाज झाला. लेकरू आणल्यानंतर महादेवांनी ते हातामध्ये बालक घ्यावं आणि महादेवांच्या हातामध्ये विष्णू आहे. काय प्रसंग आहे महाराज! एका तेजाकडे दुसरा तेजो सूर्य आहे. महादेवांनी ज्या लेकराकडे पाहावं, डोळे भरून पाहावं. आणि तो दिवस 6वा दिवस आजही गोकुळामध्ये छठी साजरी केली जाते. 6वा दिवस म्हणजे छठी साजरी केली जाते. आपल्याकडं पाची करतात ना, तिकडं छठी करतात. महादेवांनी दर्शन घ्यावं भगवान विष्णूंचं. अवतार कार्याला प्रारंभ होत असताना पहिलीच घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या घटनेचं वर्णन येतं ते पुतना मावशीचं. इतकं सुंदर लावण्य, सौंदर्य अप्रतिम असा वेश घ्यावा. विचारत दारामध्ये यावं. नंदा घरचा पत्ता विचारत यावं. आवाज द्यावा यशोदे. यशोदा मैया बाहेर आली. आता कोण आलं? अगं म्हटले ओळखलं नाही का? मी तुझी लांबची बहीण आहे. तिचं सौंदर्य पाहिलं हिला भूलच पडली. बहीण म्हणे हो, नातेवाईक आहे तुमचे. आता आपल्या माणसाला पण सवय, शेजारी बसल्या त्याला विचारायचं कोण्या गावचे, कुठले, नातं काय, गोत काय. विचारता ही माणसं कधी एकमेकांची नाती काढतील. लेकीकडच्या सासरवाडीकडून काढतील, लेकाकडून काढतील, नाही तर इतर कुठून तरी काढतील. पण महाराष्ट्रातली माणसं एकमेकांशी नातं जोडल्याशिवाय राहत नाही, ओळखून काढल्याशिवाय राहत नाही. मग आता झालं असं असेल म्हटली कोणीतरी पाहुणे. बरं आलीच तर ये बाई म्हटले घरात. पाहुणा आल्यानंतर त्याला चहा पाणी केल्याशिवाय पाठवायचं नसतं. सगळं काही केलं, पुतणेनं बसावं. अगं म्हणे तुझ्या लेकराला तरी आण, कसं आहे बघू तरी दे. आता हिला काही वाटलंच नाही. म्हटलं ठीक आहे, नातेवाईक आहे, बहिणी म्हणते लेकराला पाहिलं नाही का. मग लेकरू आणलं, त्या पुतणेच्या हातामध्ये दिलं. तिने घ्यावं, लेकराकडे बघावं. लेकराकडे पाहता पाहता इकडे यशोदा मैया घरात निघून गेली. ती आपल्या किचन मध्ये गेली कॉफी बनवायला, आपल्या स्वयंपाकघरामध्ये गेली. तोपर्यंत इकडे पुतना हातामध्ये बालक घेऊन उभी आहे. मांडीवरती घ्यावं आणि ज्या क्षणाला दूध पाजण्याकरता लेकराला जवळ आणावं, भगवान श्रीकृष्णानं डोळे मिटून घेतलेत. महाराज डोळे मिटून घेतलेत देवानं. डोळे का मिटले ना, याची अनेक कारणं दिली जातात. कारण भगवान विष्णू म्हणजे ज्ञान आहे. भगवान विष्णू म्हणजे ज्ञान आहे, विद्या आहे. आणि ही पुतना म्हणजे मोह, माया आहे. मायेकडे भगवंत कधीही बघत, हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण दिलं जातं कारण देवानं ज्याच्याकडे पाहावं तो देवाची होऊन जावा. देवानं जिच्या मांडीवरती बसून तिच्याकडे जर पाहिलं असतं तर ती ज्या कार्य करता आली ते कार्य घडलं नसतं आणि तिचा उद्धार झाला नसता. हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण दिलं जातं की देवानं डोळे मिटून घ्यावेत. कारण देवानं जर डोळे मिटले तर समाजामध्ये किती अनाचार माजू शकतो हे समाजाला सुद्धा कळावं. देवानं डोळे मिटून घेतले, दूध प्राशन करायला सुरुवात केली. यशोदा मैयानं बघितलं, तिला वाटलं जाऊ दे आता मावशीच आहे लेकराची, तिने बघावं, निघून जावं आपलं काम करण्याकरता. बघता 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 भगवंतानं दूधही प्राशन केलं. दूध प्राशन करता करता कधी रक्त ओढायला सुरुवात केली पुतळेला सुद्धा कळालं नाही. आणि ज्या क्षणाला रक्त ओढायला सुरुवात केली तिच्यातलं रक्तही ओढून घेतलं. निष्प्राण होण्यासारखी अवस्था झालेली आहे. तिनं आपल्या मूळ स्वरूपामध्ये यावं. माणसाचा जीव जाण्याची वेळ आली की माणसं मूळ स्वरूप प्रकट केल्याशिवाय राहत नाही. हिनं मूळ स्वरूपामध्ये यावं, अवाढव्य शरीर धारण करावं. आणि त्याच शरीरानं तिनं अगदी ग्लानी आलेल्या अवस्थेमध्ये त्या गावाच्या बाहेर पडावं. गावाच्या बाहेर पडावं. अकराळ विक्राळ आवाज यायला लागलेले आहेत. अवाढव्य शरीर आहे आणि ते आवाज कानावरती पडावे तसा सगळं गाव जमा झालेला आहे. गाव जमा झाला आणि एक क्षण असा यावा
की त्या भूमीवरती ही अवाढव्य अशी पुतना पडावी इतकं वर्णन केलं जातं महाराज. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एवढं शरीर होतं की भगवान श्रीकृष्ण अगदी छोटेसे असे त्या ठिकाणी दिसू लागले. आणि त्या भगवान श्रीकृष्णानं जसं उतरून खाली यावं महाराज, रेंगाळत सरपटत खाली पडावं, तसं यशोदा मैयानं धावत 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 जावं, लेकराला पटकन उचलून घ्यावं, लेकराचे पटापट मुके घ्यावेत, लेकराला जवळ धरावं, छातीशी धरावं. लेकरावरचं संकट टळलं म्हणून मीठ मोहऱ्या उतरून टाकाव्यात. ज्याच्यावरनं मीठ मोहऱ्या उतराव्यात तो काही एवढा साधा होता का? ते काय आपलं 7-8 वर्षाचं शेंबडं होतं का? नाही महाराज, तो या जगाचा बाप आहे. पण भक्ती अशी आहे, भक्ती पुढं प्रेम सांगताच येत नाही कुठल्या अवस्थेत पोहोचेल. यशोदा मैयानं लेकरू जवळ घ्यावं आणि ज्या पुतनेच्या शरीरातनं सुगंधित असा सुमधुर असा सुवास यायला सुरुवात व्हावी, तिचं प्रेत ज्या वेळेला जाळलं गेलं, तिच्या शरीरातनं सुवास बाहेर पडत होता. एक राक्षसीन असून सुद्धा सुवास बाहेर पडला का? कारण जिला शुद्ध करण्याचं कार्यच भगवान श्रीकृष्णानं केलं होतं. आपल्या आत्म्याला शुद्ध करण्याचं कार्य कीर्तन करतं आणि या कीर्तनानं अंतःकरण शुद्ध झालं की माणसाच्या आचरणाचा सुवास आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 तेही मिटलं. पण शेवटी किती केलं तरी देव आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे ज्ञानाची झळ आल्याशिवाय राहत नाही, संकटाची झळ आल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे एखादी शक्ती जर असेल ना तर त्या शक्तीकडे इतर शक्ती आकर्षित होतात. देवाकडे अनेक संकट येऊ लागली, नव्हे या संकटांमधनं गमतीचा प्रकार असा घडावा की ज्या क्षणाला गर्गमुनींचा विषय येतो, ज्यांनी सगळं काही सांगावं महाराज, फार सुंदर अशी पत्रिका आहे, जन्मपत्रिकेचं वर्णन करावं. आणि जन्मपत्रिकेचं वर्णन करत असताना या देवाविषयी सगळं जे काही वर्णन करावं, यशोदा मैयानं रसभरीत होऊन ऐकावं. आणि ऐकता ऐकता असं वाटून जावं की कुठल्या तरी जन्माचं पुण्य आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण पोटी आलेत. पण ज्या क्षणाला ही बातमी मथुरेमध्ये पोहोचावी, आकाशवाणी व्हावी, आणि ती झालेली आकाशवाणी या कंसानं ऐकलेली होती की गोकुळामध्ये तुला मारणारा जगतोय, वाढतोय, लहानाचा मोठा होतोय. आणि मनाला ही चिंता सतावू लागली. ते लेकरू नेमकं कुठलं हे तर काही ओळखता येईना, लेकरू नेमकं कुठलं ओळखता येईना. म्हणून ज्या राक्षसांना पाठवलं जावं, राक्षसांना एका पाठोपाठ पाठवलं जात आहे. शकटासूर नावाचा राक्षस यावा. अंगणामध्ये खेळत असणारं लेकरू, अंगणामध्ये खेळत असणारं लेकरू महाराज, लेकरू पालथं उलथं व्हायला लागलं की गावाला जेवण द्यावं लागतं बरं का. अय मावशो, तुम्हीच पहिल्यासारखं आता काही राहिलंच नाही. पहिले हांड्यानं दृष्ट काढली जायची नाही का, आता ती मिठावर आली. पूर्वीसारखं आता काही राहिलंच नाही. पूर्वी लेकरू उलथं पालथं पडायला लागलं का गावाला जेवण द्यावं लागायचं. आता गाव जेवणाची सगळी सुरुवात झाली, सगळी मंडळी कामात आहे. भगवान श्रीकृष्णाला गावामध्ये आणलं गेलं आणि गावात आणलं गेल्यानंतर झोळी बांधली गेली, झोळीत लेकराला टाकलं, ती त्याच्यातनं उड्या मारायला लागलं. म्हणून लेकराला खाली जमिनीवरती अंथरून टाकून त्यावर ठेवलं, जमिनीवर अंथरून टाकून त्या ठिकाणी ठेवलं. आणि भगवान श्रीकृष्णाच्या आजूबाजूला असणारी मंडळी करता 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 एक एक जण आपल्या कार्याकर्ता निघून गेले. कोणी जेवण करतंय, कोणी वाढतंय, सगळा सुंदर असा कार्यक्रम चालू. आणि झालं असं, शकटासूर नावाचा राक्षस शकटाच्या रूपानं त्या ठिकाणी यावा, सरकत 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 जवळ यावं. आणि त्या निर्जीव शकटानं, राक्षस ज्याच्यामध्ये आहे ना, तो शकट ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णाच्या वरती यावा, हळूहळू करत खाली दाबल्या जातोय. आता कोणत्याही क्षणी तो बालकृष्ण त्या ठिकाणी दाबल्या जाईल, त्याचा जीव जाईल असं त्या राक्षसाला वाटावं. आणि एक वेळ अशी आली की अगदी थोडंसं काहीतरी वरती राहिलं, शकट जरासं वरती राहिलं, आता दुसऱ्याच क्षणाला त्याचा जीव जाणार असं त्या राक्षसाला वाटलं. आणि इतक्यात भगवान श्रीकृष्णानं पायाच्या अंगठ्यानं फक्त त्या शकटाला स्पर्श केला.
पायाच्या अंगठ्यानं फक्त स्पर्श केला तसा शकट जे उडाला, लांब पडला, त्याचे 2 तुकडे झाले आणि त्या शकटामध्ये असणाऱ्या असुराचा नाश व्हावा, विध्वंस व्हावा. कानावरती आवाज आला, सगळी मंडळी धावत आली. यशोदेनं पुन्हा उचलून घेतलं. लेकराच्या पाठीमागं काय ग्रहण लागलंय नाही का, काही ना काहीतरी सतत आडवं येतंय, सतत आडवं येतंय. लेकरू लहानाचं मोठं व्हायला लागलं, खोड्या वाढत चालल्या. लेकरू मोठं होत चाललं तशी संकट सुद्धा वाढत चालली, नवे नवे लीलाही वाढत चालल्या. अंगणामध्ये आलेलं लेकरू आता कुठेतरी रांगायला लागलाय. रांगता 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 प्रांगणामध्ये यावं आणि माती उचलली बालकृष्णाने. ती माती सुद्धा किती पवित्र असावी जी बालकृष्णानं उचलावी. माती खाऊ नये असं म्हटलं जातं, पण तरी काही लोकांना कळत माती खाल्ल्याशिवाय जमत कोणत्या गोष्टीत खातीन सांगता येत नाही. पण इथं देवानं माती उचलली आहे. ती माती उचलण्यास पाठीमागे सुद्धा शास्त्र होतं. विनाकारण काहीच नाही महाराज आपल्याकडे. माती सुद्धा उचलली कारण त्या मातीला सुद्धा वरदान दिलं गेलं होतं का भगवंताचा तुला स्पर्श होईल. मातीचं उचलल्यानंतर महाराज बोकणा तोंडात कोंबलं. पण ज्या वेळेला यशोदा मैयानं पाहिलं तशी धावत 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 आली. तोंडात माती काढण्याचा प्रयत्न करू लागली, ओरडू लागली. कुणाला? देवाला. आता किती केला तरी तो कोण आहे? तोंडातले माती काढण्याकरता तोंड उघडलं तर तोंडामध्ये ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड उदारे हरे हा बालक नंदा अनंत ब्रह्मांड उदार हरी हा बालक नंदा घरी. मुखारविंदामध्ये ब्रह्मांडाचं दर्शन व्हावं ते या यशोदा मैयाला समाधी लागलेली आहे. समाधीतनं बाहेर काढावं महाराज, दर्शन द्यावं ब्रह्मांडाचं काम. त्यालाही कारण होतं. आदल्या जन्मी अगदी मृत्यू येईपर्यंत ज्या पतिपत्नीनं देवाची सेवा करावी, आराधना करावी, शेवटच्या क्षणाला भगवंत दिसावा, भगवंत भेटावा. पण देवा, आमची एकच इच्छा आहे, तू आमच्या पोटी जन्माला यावा. देवानं पोटी जन्माला यावं ही मागणी ज्यांनी करावी आणि त्या मागणीनुसार या जन्मामध्ये दर्शन घडावं. नवे असे कितीतरी प्रसंग आहेत. लहानाचा मोठा होऊ लागला तशा खोड्या वाढायला लागल्या, सौंदर्यही वाढत चाललं. सुंदर असं ते लावण्य, नीलवर्ण. आजूबाजूच्या गवळणी यायच्या, आपल्या घरी घेऊन जायच्या. दिवसभर त्याच्याशी खेळायच्या. बोबडं बोलणारा, नाचणारा तो कृष्ण पाहिला की मन अगदी तल्लीन होऊन जायचं. आणि एके दिवशी झालं असं, या भगवान श्रीकृष्णानं वाढत्या वयाबरोबरच सवंगडी जमवायला सुरुवात केली. आता सवंगडी जमा करायला सुरुवात केल्यानंतर त्या सवंगड्यांसोबत एके दिवशी बसल्यानंतर बघावं की प्रत्येकाची तब्येत किती बारीक होत चालली आहे. म्हणाले, तुम्हाला खायला मिळत नाही का? म्हटले, देवा, अहो तुम्ही एवढे सुदृढ आहात कारण तुमच्या घरी तेवढी संपत्ती आहे. म्हणे, मग तुमच्या घरी नाही का? दूध दुभतं नाही का? आमच्याकडेही आहे देवा, आमच्या घरी सुद्धा दूध दुभतं सगळं आहे, पण आम्हाला ते मथुरेत पोहोचतं करावं लागतं. आम्हाला पोटाला फारसं मिळत म्हणून आमची तब्येत अशी. अरे म्हणे, कशाला मग एवढा उद्योग करायचा? कशाला मथुरेला पोहोच करायचा? त्या असुरांची शक्ती वाढवायची. त्याच्यापेक्षा एक काम करू, आता एवढ्या सगळ्या गवळणी आहेत, कुणाच्या तरी घरी जाऊ आणि दया दुधाची चोरी करू. दया दुधाची चोरी करू म्हटल्यानंतर म्हटले, देवा, चोरी कशी करायची? चोरी करणं सोपं आणि चोरी करणं वाईट सुद्धा आहे नाही का? चोरी करणं वाईट आहे, पण आपण कशाची चोरी करतोय त्याच्यावरनं ठरतं ती चोरी वाईट आहे की चांगली आहे. बाबा हो म्हणे, आपल्याच घरचं आहे, आपल्यालाच खायचंय, त्यात चोरी कसली? बरं, करायची म्हणजे काही एवढी अवघड आहे का? चोरी करता काय साहित्य लागेल? चोरी करण्याकरता म्हटले, काही साहित्य जास्त आणण्याची गरज नाही. हवं काय? माती, सराटे, ते काटे नाही का, बोराटे काटे काय म्हणतात तिकडं, सराटे, ते सराटे लागतील, माती लागेल
आणि लक्ष ठेवण्याकरता आपली नजर तेवढी तीव्र लागेल, बाकी काही कसली गरज नाही. रात्रीच्या वेळेला म्हणले एखादी गवळण उठलीच चुकून माकून तर तिच्या डोळ्यात माती फेकायची, तरी माग लागलीच तर काटे फेकायचे. काटे पायात घुसले का ती आपल्यापर्यंत येणार. दोन तोंडाचे काटे लय राहतात बरं, इकडून नाही बोलत येत तिकडून नाही बोलत येत. हे काटे समाजामध्ये भरपूर आहे की ज्या वेळेला चोरी करण्याकरता एका घरामध्ये प्रवेश केला, भगवान श्रीकृष्णानं दारासमोर यावं आणि दारासमोर आल्यानंतर सगळ्यांना डोळे मिटून घ्यायला सांगितलेत. डोळे मिटून घ्यावे, त्याच क्षणाला त्या घरामध्ये यावं, प्रकट व्हावं. डोळे उघडा. डोळे उघडले तर आतून बाहेर, बाहेरून आत. म्हणले देवा चमत्कारच आहे. म्हणले चमत्कार राहू द्या, तुम्ही पहिले तेवढे शिंके पहा. शिंके बघा म्हटल्यानंतर या गवळ्याच्या पोरांनी करावं काय, एकाच्या पाठीवरती एक, एकाच्या पाठीवरती एक. उभं राहता राहता भगवान श्रीकृष्णानं त्या गोपांच्या पाठीवरनं उभं राहावं. मडका आहे, मडकं फोडलं तशी दया दुधाची धारच लागली. जो तो खातोय, हात भरलेले आहेत, दोन्ही हात भरलेत, तोंड भरलंय आणि त्या दया दुधाचा आस्वाद घेताना महाराज कुठेतरी त्या घरामध्ये चाहूल लागली. गवळण उठली आणि गवळणीनं कृष्णाला पाहिलं. सगळे गेले पण गवळणीनं कृष्णाला पाहिलं. तशी दुसऱ्याच दिवशी नंदाच्या घराला आली खोड्या सांगण्याकरता. नंदाच्या घराला यावं, आवाज दिला यशोदे, अगं काय ग तुझा कृष्णा रात्री आमच्या घरी आला होता, त्यानं चोरी केली. म्हणे कशाची केली? म्हणे दया दुधाची केली. म्हणे माझं पोरग चोरी करणारच नाही. एखाद्या आईचं लेकरू कसंही असू द्या महाराज, तिला ती गोडच राहते. ते दारू पिणार जरी असलं ना, ती म्हणत नाही ते वाईट आहे म्हणून. आई म्हणते त्याची संगत खराब होती म्हणून जरा बिघडलं, पण माझं लेकरू वाईट. अगं आमच्या घरी एवढं आहे, काय गरज आहे त्याला चोरी करण्याची? माझ्या लेकरानं काहीच केलं. करता करता रोजचं झालं. रोज एखादी गवळण यायची, रोज खोड्या सांगायची. बाळ सगुण गुणाचे काने गबा. आईच्या लक्षात आलं हा बोका दुसरं तिसरं कोणी नाही, आपल्या कानानच खोड्या केल्या. तिनं सांगावं तोंड उघड. कृष्णानं पुन्हा तोंड उघडलं आणि जेव्हा जेव्हा भगवंतानं तोंड उघडावं महाराज, पुन्हा दर्शन घडावं सप्त पाताळांचं, सप्त लोकांचं, 99 स्वर्गीच्या देवांचं मुखात्म दर्शन घडावं, समाधी अवस्था प्राप्त व्हावी, योग निद्रेमध्ये जाण्याची वेळ आली. तेव्हा मात्र भगवान श्रीकृष्णानं लीला आवर्ती घेतली. तोंड पुन्हा मिटून घेतलं. आईनं ठरवलं हे असं काही सुधरायचं नाही. भाण्यावर आईनं आलेल्या आईनं विचार केला आता वेगळं काहीतरी करावं लागेल. वेगळं काय करायचं म्हणून तिनं जे धरलं हाताला, अंगणामध्ये आणलं, उखळाला बांधलं आणि ते उखळ अंगणामध्ये असलेलं अतिप्रचंड उखळ आता आपल्याकडे बघायला मिळत नाही. पूर्वी मोठमोठी उखळा असायची. एवढंसं लेकरू उखळाला बांधलं. गवळणी बघायला लागल्या. तोंडाना म्हणायच्या बरं झालं याची खोड मोडली, पण मनात म्हणायच्या आमच्या देवाला बांधून का ग ठेवलं? देवाला बांधणं सोपं नाही महाराज. देवाला जर बांधायचं झालं तर भक्तीनं आणि प्रेमानंच बांधता येतं. जबरदस्तीनं त्याला बांधून ठेवता येत. भक्ती अशी आहे, भक्ती जर अन्नामध्ये शिरली तर तिचा प्रसाद होतो. भक्ती भुकेमध्ये शिरली तर तिचा उपवास होतो. भक्ती जर संगीतात शिरली तर तिला भजन कीर्तन म्हणतात. भक्ती जर पाण्यामध्ये शिरली तर तिला तीर्थ म्हणतात. आणि हीच भक्ती पाषाणात शिरली तर तिला देव म्हणतात. आणि हीच भक्ती अंतःकरणात शिरावी. भक्ती अंतःकरणात शिरावी तर महाराज हा भगवंत आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा स्थित झाल्याशिवाय राहत नाही. आता हिनं करावं काय? उखळाला तर बांधून ठेवलं आणि उखळाला बांधून ठेवल्यानंतर घरामध्ये जावं. दिवसभर उखळाशी बांधलेलं, परंतु या उखळाला बांधलेलं असताना सरकत 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 बांधलेलं उखळ घेऊन भगवान श्रीकृष्णानं काय करावं? वृक्षापाशी यावं. 2 वृक्ष शेजारी शेजारी आहेत, त्या दोन्ही वृक्षांच्या मधून पलीकडे जावं. स्वतः तर पलीकडे जावं, पण बांधलेलं ज्या उखळाला आहे ते उखळ काय पलीकडे येता
येईना, उखळ पलीकडे येईना. त्या वृक्षांची कथा काय होती महाराज? शापित असे गंधर्व होते. आपल्याकडे एक कथा सांगितली जाते. कथा म्हणजे फार लांबची नाही, अगदी आत्ताच्याच काळातली. दिल्लीच्या रस्त्याचं काम चालू होतं आणि रस्त्याचं काम चालत असताना इंजिनियरनं त्या मार्गात येणारी सगळी झाडं कापून टाकली. पण झाडं कापल्यानंतर पहिल्याच रात्री स्वप्नामध्ये दृष्टांत मिळावा. कसला? वृक्षांचा. त्या रस्त्यालगत 2 वृक्ष होती. त्या वृक्षांनी या इंजिनियरच्या स्वप्नामध्ये जावं आणि सांगावं, म्हटले ऐक, तुला रस्ता बांधायचा आहे, तू सगळी झाडं तोडलीत, उद्या आमच्यापर्यंत येशील, पण एक गोष्ट लक्षात ठेव, 6 महिन्यांपर्यंत तू आम्हाला हातही लावायचा नाही, कारण आम्ही साधी माणसं नाही आहोत, साधी वृक्ष नाही आहोत, आम्ही शापित गंधर्व आहोत. आणि ह्या श्रापापासनं 6 महिन्यांनंतर आम्हाला मुक्तता मिळणार आहे. तोपर्यंत तू आम्हाला हात लावायचा, आणि जर हात लावण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या मार्गात संकट आल्याशिवाय राहणार नाही. 6 महिने हात लावू नको, तुझं काम होईल याची काळजी आम्ही घेऊ. 6 महिन्यांनंतर तू आम्हाला कापून टाक. म्हणे लक्षात कसं येईल? कापायचं कधी? म्हणे ही वृक्ष कापण्याची वेळ जी असेल, वृक्षाची सगळी पानं गळून गेलेली असतील, वृक्ष जीर्ण झालेल्या अवस्थेमध्ये गोठला गेलेला असेल आणि तो कमजोर झालेला वृक्ष उन्मळून पडण्याच्या अवस्थेत आला असेल, त्या दिवशी तो आम्हाला काप. इंजिनियरनं महाराज 6 महिने पूर्ण होऊ दिले. तोपर्यंत इकडचा रस्ता बनवला, इकडचा रस्ता बनवला, तेवढा मधला पट्टा सोडला. 6 महिन्यानंतर सगळी पानं त्या ठिकाणी झडून गेली आहेत आणि वृक्ष गोठलेल्या अवस्थेत उन्मळून पडण्याच्या अवस्थेपर्यंत यावेत. त्या क्षणाला इंजिनियरनं त्या झाडांना कापावं आणि इंजिनियरनं ती झाडं कापावीत महाराज. ही आख्यायिका म्हणण्यापेक्षा सत्य घटना जी सांगितली जाते की तोपर्यंत ती वृक्ष जशीच्या तशी ठेवली गेली. आजही समाजामध्ये अनेक शापित गंधर्व आहेत. काम कितीही चांगलं असू द्या तरी समाज त्यांना कधी कधी वाळीत टाकल्याशिवाय राहत. अशी शापित गंधर्व अनेक आहेत. हे शापित गंधर्व आहेत, त्यांच्या पलीकडे भगवान श्रीकृष्णानं जावं, पण आता जो काही उखळ आहे तो पलीकडे येईना. उखळानं त्या वृक्षांनी उन्मळून पडावं आणि धाड दिशी आवाज व्हावा, तसा सगळे आजूबाजूचे लोक जमा झाले. काय झालं, काय झालं? यशोदेनं यावं, बघावं तर काय, वृक्ष उन्मळून पडलेले आहेत, मधोमध कृष्णा उभा आहे, उखळ शेजारी आहे. तिनं धावत धावत जावं, दोऱ्या काढून घ्याव्यात, पोटाशी लेकराला धरावं. आपण जे काही करायला जातो लेकराच्या अंगलटच येत आहे. जे काही करायला जावं लेकराला त्रासच होतोय. शापित गंधर्व जे होते ते वृक्ष, त्यांची मुक्तता तर झाली, देवानं कुठलीही गोष्ट विनाकारण केली. पण यशोदा मैयाला प्रश्न पडला, आता या लेकराचं करावंच काय, काय करावं म्हटले. मग तिनं ठरवलं आता या लेकराला सवंगड्यांसोबत शाळेत पाठवायचं. शाळेमध्ये पाठवायचं ठरवलं, पण कोरोनाग्रस्त परिस्थिती आहे, लॉकडाऊन काय उघडा ना. यशोदाई विचार करून करून थकली, हे केव्हा शाळा चालू होईल. शाळेमध्ये पाठवायचं तर ठरवलं, सगळी तयारी झाली, घोंगडं खांद्यावरती दिलेलं आहे आणि ही सगळी सवंगडी आणि भगवान श्रीकृष्ण अरण्यामध्ये त्या वृंदावनामध्ये निघाले आहेत. गाई गुरं वासरं सगळं काही सोबत घेतलंय. सगळ्यांसोबत यावं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर गाई गुरं वासरं सोडून दिली चरण्याकरता सोडून दिली. आता दिवसभर करायचं काय म्हटले, खेळूयात. मग खेळायचं ठरवलं, सगळे सवंगडी एकत्र आले, पण खेळ कोणता खेळायचा? Bora,
तू खेळ विटी दांडू पोर खेळ विटी दांडू अबे दुबे दिवे अब कदुवा कन्नीवा कपोर खेळा अब कदुवा कन्नीवा कपोर त्रिगुण खेळा अब कदुवा कन्नीवा कपोर खेळ खेळा अब कदुवा कन्नीवा कपोर खेळ खेळा खेळ खेळायला घेतले महाराज. हा मामा विट्टी दांडू. आता लहानाली लेकरं खेळायला लागली. आपसुक सगळ्यांचं लक्ष जायला लागलं. कधी खेळ खेळायचे तर कधी शांतपणे पहुडायचं, कधी यमुनेच्या पाण्यात जलविहार करायचा, तर कधी आपली बासरी ओठाला लावायची आणि मुखारविंदातनं जे स्वर निघतायत वेणू म्हटलं गेले महाराज. वेणू बासरीतनं मधुर असे स्वर निघावेत. पशु पक्षी गोळा झालेले आहेत. शांतता सगळीकडे पसरलेली आहे. गाई गुरं वासरं समोर येऊन बसले. बुलाविले 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 जबावानिया केली जबावानिया केली जबावानिया बुलाविले 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 जे पुढे गेलेले आहेत ना, पुढच्या मार्गावरती जे आहेत ना, त्या मार्गामध्ये असलेले जर विनाशकारी असतील तर पाय आडवा घालून त्यांना अडवण्यासाठी एक पाय पुढे आहे आणि एक पाय मागे आहे. जे पाठीमागे राहिले आणि चांगली माणसं आहेत त्यांना पुढे घेऊन यावं म्हणून एक पाय पाठीमागे आहे. आपल्याकडे वर्णन येतं. असं कसा असं कसा असं कसा असं कसा देवाचा देव बाई, असं कसा असं कसा असं कसा असं कसा देवाचा देव बाई गोपिकांनी ते ऐकलं. गोपिकांनी ते ऐकलं आणि ती झालेली अवस्था म्हणजे कशी? भारवित्त विसरून गेली स्वतःला. हरीने अरे बढिया कैसी वादवली वादवली मुरली अरे बढिया कैसी वादवली वादवली मुरली
एकत्र येऊ लागल्या. नव्हे नव्हे मथुरेला जायचंय हेच विसरून गेल्या. पाठीमागून येणाऱ्या गवळणींनी पुढच्यांना सांगावं की अगं निघा, मथुरेला पोहोचायचंय. दह्या दुधाचा घडा तिथं पोहोच करायचा आहे. डोक्यावरती असलेला घडा बघितला. चालणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्या गवळणींकडे बघावं आणि भगवान श्रीकृष्णानं लगोरी उचलावी. भगवान श्रीकृष्णाला लगोरी उचलावी. ज्या पद्धतीनं खडा मारावा त्या माठाला खडा लागला. तशा माठातनं दया दुधाची धार वाहायला लागली. माठातनं दया दुधाची धार वाहायला लागल्यानंतर गोपिका चिडल्या. डोक्यावरचा माठ फुटलाय. कृष्णाला सांगतात, कृष्णा जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. मथुरेला नंद झाला रे गोपाला, नंद झाला रे गोपाला. जाऊ दे मला, जाऊ दे मला, जाऊ दे किरणीवाल्या दादा काय बघतो वळून, तुळजापूरला जायचं मला धीर दळून, तुळजापूरला जायचं मला धीर दळून. आता गिरणीवाल्यानं जो दळूनच दिलं नाही तर ही तुळजापूरला जायची राहीन का? काय वाचतीन गाणी, लखमाई निघाली पाण्याला. गाणी कशी असावी महाराज? कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी दिवटा शोभे वाळवंटी एका जनार्दनी अंबाबुगी करते बोनी कटी एका जनार्दनी अंबाबुगी करते बोनी कटी उदो बोला उदो उदो कृष्णाबाई बाबुली ताबो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई बाबुली ताबो आणि त्या आवेशाच्या भरामध्ये आता गळ्यात ती सोन्याच्या मोत्यांची माळ होती, बोरमाळ. त्या एक दाणीच्या माळेमध्ये बोट अडकलं. असं करता 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 बोट अडकलं आणि माळ तुटली. आता बाईचा कापरात झाला, कारण बाईच्या अंगात आलेली आई काही खरी. ए मावशो, कुणाच्या अंगात येतो हा माझ्या अभ्यासाचा विषय, पण त्या बाईच्या अंगात आलेली आई काही खरी नव्हती. बाईनं देवच बदलावला. आई गेली, जय बाबा देवानी तुटली माझी एक दाणी. पाहता काय धनी उचला ना मनी, नेईला कोणी. माणसाकडे श्रद्धा जरूर असावी, पण अंधश्रद्धामुळेच माणसाची श्रद्धा डोळस पाहिजे. श्रद्धा अशी महाराज एक तर पूर्णत्वाची असावी. मोक्ष ज्याला म्हटलं जातं, अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असणारा मोक्ष, त्या मोक्षाचे आमच्याकडे ज्ञान असावं. मुमुक्षुत्व त्याचा अधिकारी म्हटलं जातं. आता लई गहन गूढ भाषेत सांगायला गेलं तर कधी कधी लक्षात येत नाही, पण सोप्या भाषेत सांगायचं तर कधी कधी अडाणी भक्ती असावी. अडाणी भक्ती म्हणजे कशी? नवरा बायकोचं जोडपं चित्रपट बघायला गेलं. चित्रपट बघायला गेल्यानंतर चित्रपटाला सुरुवात झाली. चित्रपटाला सुरुवात झाल्यानंतर बाईचं डोकं दुखायला लागलं. ऐकता ना पुरुष मंडळी, बाईचं डोकं दुखणं आयुष्यभर सुटत नाही. मनासारखं काही झालं नाही, डोकं दुखायला सुरुवात होते.
भांड्यांची आदळापट सुरुवात होते, अंगावरती पांघरून घेऊन झोपलं जातं आणि तरी जर विचारलं नाही तर पांघरुणातून बाहेर येऊन बेतच बघितला जातो. तरी सुद्धा विचारलं नाही तर बाई येऊन भांड्याला सुरुवात करते. आता बाईचं डोकं दुखायला लागलं. नवऱ्यानं विचार केला काय करावं काय करावं काय करावं. बाई म्हणते एक काम करा, तुम्ही डॉक्टरकडे कामाला आहात ना, तुम्ही एखादी गोळी मला द्या. आता मध्यंतरी तर महाराज कंपाऊंडरच तपासित होते नाही का कोरोनाच्या काळात, डॉक्टर पर्यंत सुद्धा जात नव्हते. तुम्ही डॉक्टरकडे कामाला आहे ना, म्हटलंय मला एखादी गोळी द्या. म्हटले बाई गोळ्या तर काही खिशात नाही, देऊ कशी. पण ऐकन ती बायकोच कसली. मग ती बायको कुणाची असू द्या, एखाद्या डॉक्टरची असू द्या, राजकारण्याची असू द्या, नाही तर कीर्तनकाराची असू द्या, जे पाहिजे म्हणजे ते तिनं केलं काय, गोळीच पाहिजे म्हटले, ऐकणारच नाही. त्यानं कुठून तरी गोळी काढली, बायकोच्या हातावर टेकवली. ही गोळी म्हटले तोंडात टाक, चगळ, पण चावूही नको आणि गिळूही नको. म्हणजे कुठली नवीन टेक्नॉलॉजीची गोळी चागळायची असेल. चित्रपट संपला, बाहेर आले. नवऱ्यानं विचारलं बाई गोळी चावली तर नाही. नाही चावली. गिळली नाही गिळली. थुक मग आता. तिनं जशी गोळी थुकली तिच्या रागाचा पाराच चढला, कारण ते दुसरं तिसरं काही नव्हतं, ते होतं त्याच्या शर्टाच्या कोटचं बटन. सादरेची गुंडी इन मराठी. बाईच्या तळपायच्या मस्तकाला गेली, म्हणाली का हो, मागितली गोळी, दिलं शर्टाचं बटन. नवरा म्हटला मग करूच काय, माझ्याकडे गोळ्या नाही, तुला तर गोळीच पाहिजे. बायको म्हणली ते सगळं खरंय, तुम्ही गोळी दिली नाही, मी गोळी खाल्ली नाही, पण मग माझं डोकं दुखायचं राहिलं कसं. मेन प्रश्न आहे. म्हटले बाई तुझा माझ्यावर होता विश्वास की माझा नवरा जी गोळी देईल त्याने डोकं दुखायचं राहील, म्हणजे तसा आमचा जर देवावरती विश्वास असेल का माझ्या भक्तीनं देव मला प्रसन्न होईल म्हणजे होईल, देव माझ्या करता येईल म्हणजे येईल. माणसाची श्रद्धा फार महत्वाची, मग पूर्णत्वाची असू द्या नाहीतर अडाणी असू द्या. मग इथं विठ्ठल विठ्ठल थेट यमुनेच्या डोहामध्ये जाऊन पडले. यमुनेच्या डोहामध्ये विटी जाऊन पडावे महाराज. वर्णन केलं जातं की यमुनेचा डोह कसा होता. यमुनेचा डोह अत्यंत सुंदर पवित्र असा मानला जायचा. पण एके दिवशी झालं असं की त्या डोहामध्ये विषारी सर्प आला. कालिया नावाच्या सर्पानं जिथं यावं, 9 सर्पांचे प्रकार सांगितले जातात आणि या सर्पांमध्ये असणारा कालिया नावाचा सर्प, ज्याच्या नुसत्या फुत्कारानं आजूबाजूचा परिसर विषमय होऊन जायचा. त्या डोहामध्ये यावं ना यमुनेच्या, त्या डोहावरून उडणारे पक्षी सुद्धा त्या वासानं तिथे जागच्या जागेवर मरून पडायचे, एवढा विषारी सर्प होता. पण या सर्पाचा विनाश करण्याकरता करायचं काय, म्हणून झालं असं प्रवेश करायचा. आणि प्रवेश करायचा म्हटल्यानंतर बलराम दादा आले. बलराम दादा आल्यानंतर विठ्ठल 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 पराक्रम किया. अरे बहुत बड़ा पराक्रम किया. बलराम दादाच्या चेहऱ्यावरती हास्य मावेना. आज मी एका असुराचा संहार केला आणि माझं गुणगान कोण गातंय, देव गातायत. बलराम दादाना इतका मोठा पराक्रम केला, म्हणले इतका मोठा पराक्रम केला, आज बलराम दाऊने एक गधे को मारा. मित्र हसायला लागले, गाढवाला मारलं, याच्यात काय पराक्रम. बलराम दाऊ म्हटले अरे जो सच बात है वो क्यों नहीं बताते. मैंने गधे को नहीं, गधे के रूप में आए हुए एक असुर का संहार किया है, तुम सच्चाई क्यों नहीं बताते. श्री कृष्ण मनात म्हटले मी जर खरं सांगितलं होतं तुला राग कसा काही यायचा. बलराम दादाला राग आला, आपल्याविषयी काही सांगू लागलाय. बलराम दादा म्हटले आज मी येतच नाही, तुझा तू एकटाच जा. एकटाच जा म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सवंगड्यांसोबत आले. विटी दांडू खेळता 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 यमुनेच्या डोहामध्ये विटी दांडू खेळता खेळता त्या ठिकाणी ती विटी जाऊन पडली. विटी जाऊन पडल्यानंतर सगळे मित्र म्हणायला लागले आता खेळ थांबवावा. विटीच नाही मग विटी दांडूचा खेळ खेळायचा कसा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले काळजी करू नका, मी जातो आणि ती विटी घेऊन येतो. नाही म्हटले यमुनेच्या डोहात जाऊ नको, विषारी सर्प आहे, तू जाऊ नको. पण ऐकायला तयार नाही. भगवान श्रीकृष्णानं यमुनेच्या डोहा शेजारी असणारा कदंब वृक्ष होता, त्या कदंब वृक्षावरती चढावं. त्या कदंब वृक्षावरती चढावं महाराज.
आजूबाजूला असणारे सगळे वृक्ष त्या सापाच्या कालियाच्या विषानं सगळी गोठून गेली होती, वाळून गेली होती, पण हा कदंब वृक्ष मात्र तसाचा तसाच होता. कारण वर्णन केलं जातं रामायणामध्ये, ज्या वेळेला अमृत नेलं जात होतं त्या अमृताचा थेंब कदंब वृक्षावरती पडला होता, म्हणून कदंब वृक्ष त्या ठिकाणी जिवंत होता. तो वाळलेला नव्हता, सुकलेला नव्हता, विषाचा परिणाम त्याच्यावर झालेला नव्हता. आणि त्या कदंब वृक्षाला भगवंतानं दिलेल्या वरदानानुसार त्या वृक्षावर चढावं, पीतवर्णाची फुलं ज्याला आलेली आहेत त्या वृक्षावरती चढावं आणि त्या वृक्षावरनं जे थेट उडी घेतली. विठ्ठल विठ्ठल. माननीय खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब डोहामध्ये उडी मारावी, सगळे सवंगडी घाबरले. यमुनेच्या डोहामध्ये आलेला हा कालिया नाग, त्याचा विषारी तो सर्प, त्याचं विष, यानं भगवान श्रीकृष्णाला काही वेदना होतील का, त्रास होईल का, त्याला काही अपाय होईल का, म्हणून घाबरलेल्या अवस्थेमध्ये काही गोपी, काही गोप गावामध्ये पळत गेले. गोकुळामध्ये धावत धावत यावं, आणि गोकुळामध्ये धावत येत असताना यशोदेला सांगावं, नंदाला सांगावं, गावकरी जमा झालेले आहेत, गावकऱ्यांनी घाबरावं. धावा धावा म्हटले, चला त्या यमुनेच्या डोहावरती चला. यमुनेच्या डोहावरती सगळा गाव जमा झालेला आहे, आणि यमुनेच्या डोहावरती जमा झालेला गाव भगवान श्रीकृष्ण विठ्ठल विठ्ठल. प्रसंग असा होता की यमुनेच्या डोहामध्ये असलेला विषारी सर्प आणि त्या सर्पाच्या प्रभावानं व्यथित झालेला सर्व समाज, समाजामध्ये ज्या वेळेला अशी विषारी सर्प येतात, गोडगोड बोलून समाजाला भुलवण्याचा प्रयत्न करत स्वतःपर्यंत आणतात आणि त्या विषाच्या तत्वानं समोरच्याचा विध्वंस करतात. अशा वेळेला कोणीतरी भगवान श्रीकृष्णाच्या रूपासारखं येतं आणि त्याच्यातनं आमची मुक्तता करतं. भगवान श्रीकृष्ण त्या यमुनेच्या धाडकन काहीतरी आदळावं तसं यमुनेच्या त्या डोहामध्ये पाण्यामध्ये उडी घेतली गेली आणि आवाज गेला तक्षक त्या कालिया नागाच्या कानावरती. कालियाला जाग आली, आपली झोप कोणी मोडली म्हणून बघू लागला. पाण्यावरती तरंगताना काहीतरी दिसलं. पाण्यावरती नेमकं काय तरंगत असावं म्हणून कालिया सर्पानं बाहेर यावं. कालिया सर्पानं यमुनेच्या डोहातनं जसं बाहेर यावं, अकरा विकराळ असं स्वरूप आहे, 5 फणा असलेला असं स्वरूप त्याचं आहे. आणि या फणांमधनं निघणारा विषारी तत्व सगळीकडे पसरत आहे. आणि या कालिया नागानं पाहावं तर समोर समोर बघावं तर काय, एक छोटस बालक, काय 7-8 वर्षाचं बालक यमुनेच्या डोहामध्ये एवढं तरंगतंय. या तरंगणाऱ्या श्रीकृष्णानं उडी मारावी, कालियाला बघावं, तशी उडी मारावी, ती उडी घ्यावी थेट कालियाच्या मस्तकावरती. 5ही डोक्यांच्या मधोमध असणारं मस्तक, त्या मस्तकावरती उडी घ्यावी. आणि उडी घेतल्यानंतर महाराज एक क्षण असा होता की त्या कालिया नागानं सुद्धा भुलावं असं महाराज तेज वलय त्या भगवान श्रीकृष्णाचं होतं. मस्तकावरती उभा असणारा, त्या मस्तकावरती उभ्या असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचं वर्णन सांगावं महाराज, ज्याचं नील वर्ण असा देह आहे. कालिया नागाच्या मस्तकावरती असणाऱ्या मण्यामुळे त्या नील वर्णाचं स्वरूप पालटलं गेलं. 90 असा पितांबरधारी, पिवळा पितांबरधारी, डोक्यावरती राजमुकुट आहे, त्या राजमुकुटामध्ये खोचलेलं ते मोरपीस आहे. आणि असा तो भगवान श्रीकृष्ण या सगळ्या कलांचा अधिकारी. नृत्य कन्हैया परत ये, कोणीतरी जा माझ्या कन्हैयाला आणा, कोणीतरी धावा रे माझ्या कानाला बाहेर आणा रे. आणि कानाला बाहेर आणा म्हणणाऱ्या यशोदेकडं बलराम दादानं पाहावं, बलराम दादानं पाहावं, असावं. अरे तो देव आहे, त्याला गरजच काय. प्रेमापोटी माणसं देवाचं देवत्व सुद्धा विसरून जातात, त्याला नाऊ माखू घालतात, त्याचं औक्षण करतात, त्याला प्रेमानं जवळ घेतात, देवाला हातात घेऊन सुद्धा नाचतात. महाराज हे प्रेम आहे. या प्रेम तत्वानं ती यशोदा विसरूनच गेली होती. कालियाच्या नागा, त्या कालिया नागाच्या मस्तकावरती नाचणारा भगवान कृष्ण काही साधा नाही. ज्या नागाच्या डोक्यावरती मस्तकावरती नाचावं, फेर धरावा, एक वेळ अशी आली की मुखातनं विष ज्वाला पडू लागल्या, रक्त पडू लागलं. आता मात्र त्या सर्पाच्या पत्नी, मुलं
घाबरले आणि त्या सर्पाकडे आले, त्या भगवान श्रीकृष्णाकडे आले. भगवान श्रीकृष्णाकडे आल्यानंतर आराधना करू लागले की देवा आमचं चुकलं, देवा आमचं चुकलं, या सर्पाचं चुकलं, आमच्या पतीचं चुकलं, आमच्या पित्याचं चुकलं, त्याला सोडून दे, आमच्यावरती दया दाखव. आणि दयेचा सागर असणारा भगवान श्रीकृष्णानं त्या मस्तकावरनं उडी मारावी महाराज. सगळा गाव चकित होऊन पाहायला लागला. या सर्पाला वरदान द्यावं ते भगवान श्रीकृष्णानं. आणि वरदान देत असताना सांगितलं की यमुनेच्या डोहापर्यंत त्या पाण्यामध्ये कुठेही तुझा अंश दिसता कामा नये, आणि जिथे तू असशील तिथे जर माझी मूर्त असेल तर तुला विशेष असं महत्वाचं स्थान दिलं गेलं जाईल. आणि हे वरदान ज्या कालिया नागाला प्राप्त व्हावं. अशा प्रकारच्या अनेक लीला भगवंतानं कराव्यात, अनेक खोड्या कराव्यात. करता करता वृंदावनामध्ये जावं, गोकुळामध्ये जावं. आणि वय वाढत चाललंय. आणि या वाढणाऱ्या वयासोबत आता भक्तीची परिसीमा सुद्धा वाढायला लागली. खेळ झाले, लीला झाल्या, खोड्या झाल्या. आता खूप वेळ झाला, भूक लागली नाही का? विठोबा पोटोबा भरल्याशिवाय भेटत नाही. पोट किती रिकामा असू द्या, रिकाम्या पोटानं देव समोर जरी आला तरी आम्हाला त्या देवाकडे बघायला वेळ. पोटात अन्न असेल तर माणसं महाराज कुठेही नतमस्तक होतात. भगवंताचं दर्शन घडावं ते चराचरामध्ये. भूक लागली म्हटलं आता करायचं काय? काला करायचा ठरला. पण काला साधा नाही, 3 प्रकारचा काला आहे. जीव शिव ऐक्याचा ब्रह्माचा असतो तो एक काला, दुसरा वाळवंटात केला जातो तो काला, आणि तिसरा काला देवानं जसं भक्तांसोबत करावा किंवा भक्तीच्या स्मरणामध्ये तुम्ही आम्ही करावा तो काला. आणि आजचा असणारा काल्याचा हा दिवस देवानं जसं एकत्र यावं, सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या. आणि शिदोऱ्या गोळा केल्यानंतर एकमेकांच्या मुखामध्ये काला घालू लागले. बोल गोपाल कृष्ण भगवान की. आणि अशा पद्धतीनं काल्याचा हे स्वरूप तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आहे की कुठेतरी भक्तीची ज्ञानाची पूर्णता झाली की त्या पूर्णत्वाचं रूप म्हणजे काला. आणि असा असणारा हा काल्याचा दिवस, त्या निमित्तानं आयोजित झालेली ही सेवा माझे खासदार माननीय आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. खासदार साहेबांना सांगू इच्छिते की गेल्या वेळेला सुद्धा आपण पहिल्याच कीर्तनामध्ये आला होतात आणि पहिल्याच कीर्तनामध्ये मला आपलं दर्शन घडलं. आपणही कीर्तन ऐकण्याकरता आलात. दर्शन का म्हणाले माहिती आहे? राजकारणांना आम्ही कधी दर्शन शब्द वापरत नाही किंवा मी कुणाची स्तुती करत नाही. मी गेल्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं. का शब्द वापरला? समाजामध्ये अनेक लोक आहेत महाराज, चांगलं काम करणारी अनेक माणसं आहे. पण आज समाज सुद्धा कधी कधी असा आहे ना, चांगल्याला कधी समजून घेत नाही, वाईट टाकल्याशिवाय राहत नाही. पण या वाईट न निघायचे सुद्धा धमक ज्याच्या मनगटामध्ये असते त्याचं दर्शन घेतलं जातं. आणि अशा प्रकारचं समाजकार्य करत असताना मला वाटतं आता निवडणुका सुद्धा जवळ आल्याच असतील. म्हणून समाजाला सुद्धा हे कळण्याची गरज आहे की आपण ज्यांच्या मागे जातोय ती व्यक्ती सुद्धा तेवढी परिपूर्ण असावी. राजकारणाचा माझा काही संबंध नाही, पण साहेबांचं कार्य पाहिलं म्हणून सांगते की नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व या 3ही गोष्टी त्यांच्याकडे आहे. म्हणून निश्चितपणे या वेळेला आम्हाला निवडणुकांमध्ये पेढे खायला मिळतील. आणि आमच्या मुरली नाना सुद्धा काही कमी नाही महाराज. 8 दिवसापासून सप्त्याचं नियोजन केलं, आयोजन केलं. बॅनरवरती माझं एवढं नाव टाकलं पण